भूमिकेमध्ये कोण जातोय पंच पाठवायचं आहे तिकडनं. कोण गेले रोशन वंशेलार यायचे आपण इकडे. पंचांच्या भूमिकेमध्ये सुशांत, मनपंचांच्या भूमिकेमध्ये कोणाल. विनंती असेल जरा गाई करायची आपण वैयक्तिक पहिलं सांगितलेलं षटक घेऊन आलतो अर्जुन. स्ट्राईक एंडवरती आहे तो फलंदाज राहुल, स्ट्राईक एंडवरती आहे फलंदाज तो योगेश. दोघे फलंदाज षटकार आणि चौकार मारण्यात खूप माहीर आहे. राटावरती विकेट मारायला सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलाच चेंडू अर्जुन यांचा राहुल करिता. पहिलाच चेंडू स्वेर मारा अवंतराशी एकदा अवंतर धावून धावसंख्या खातं ओपन झालं. काय फटका म्हणायला लागेल. शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल. त्यावरती 6 धावा. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 7. जेवले का तुम्ही? पुढील चेंडू. आमच्या मॅच चालू आहे. मॅच चालू ग्राउंडवर म्हणून थांबलो इकडे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 8. 2 चेंडूने 8 धावा. त्याच्यानंतर एकच होईल फायनलची. क्वालिफायची चालू नाही. धन्यवाद आहे का? नाही हा जो जिंकल गटात बक्षीस लागू राहील तो त्यांच्याशी खेळ. कोणाशी? योग्य त्यांच्याशी. त्यांच्या सेमी फायनल नंतर फायनल. हा यांना 10 चेंडू एक साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या होती 8. 3 चेंडू आणि 8 धावा. स्वेर मारा अवंतर अशी 1 धाव. अवंतर धावून धावसंख्या भर होती. धावसंख्या होती ती 9. पुढील चेंडू चांगलासा फटका. एका धावावरती समोर मारले. एका धावने धावसंख्या भर होते. धावसंख्या होते ती 10. 4 चेंडू आणि 10 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडू उर्वरित. बघूया 2 चेंडूवरती काय करतोय हा मैदानाच्या आतमध्ये राहुल. खरं बघायला गेलं तर अगोदरच्या सामन्यामध्ये ह्या दोन्ही फलंदाजीने धुवेदार अशी फलंदाजी केली. विरुद्ध अर्जुन यांची चांगलीशी गोलंदाजी म्हणावं लागेल. आतापर्यंत जर बघायला गेलं तर 1 षटकार जाऊन देखील 10 धावा फक्त खर्च केल्या गेल्यात. त्यानंतर 5 चेंडूवरती 1 धाव. एका धावेने धावसंख्या भर होती. धावसंख्या होती ती 11. षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित. बघूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमा करतो ते योगेश.
मारते. धावसंख्या होते ती 12. एका षटकीच्या संख्येनंतर धावसंख्या 12. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलं तर आदिनाथ यांचा पहिलाच चेंडू योगेश करिता फुलटा चेंडू सीमारेषे पार येईल. दर्जेदार चौकार दीपक. या 4 धाब्यांच्या वतीने धावसंख्या होती ती 16. एक चेंडू आणि 16 धाबा. गोलंदाज दीपक. रात्री 12 वाजता आले ट्रॉफी. मात्र खोलेर मारा गारकर. चांगलीशी कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावलेला योगेश परंतु त्यानंतर काय ताकदीचा चेंडू हाताळला गेलाय. निर्धावत चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 16. षटकातील होईल चेंडू. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज होते तो दीपक. सामना करून तो योगेश. बघूया काय करतो तो योगेश. फुलटा चेंडू त्यावरती फुल टोल वसूल गेला. या 6 धाब्यांच्या मध्ये धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 22. नो चेंडू बिमर घोषित केला. थडंतरने त्यावरती या 6 धाबा. यानंतरचा चेंडू असेल फ्रीट. धावसंख्या 23. चांगलासा फटका स्ट्रेटच्या दिशेने चेंडू गोळीच्या वेगाने तितकं ताकदीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान एकदा पूर्ण. एकाच धावावरती समाधान. एका धावाने धावसंख्या भर होते. धावसंख्या होती ती 24. पुढील चेंडू दीपक यांचा. निर्धाव चेंडू. षटकातील पुढील चेंडू एक साईडच्या दिशेने अलगद कटून दिलेला हा चेंडू ज्यामध्ये एक धाव पूर्ण. दोन षटकीच्या संपतीनंतर धावसंख्या 26.
26 ना हा ना 26 ना दोन षटकेच्या संगतीनंतर धावसंख्या 26. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांगितलं तिसरे षटक घेऊन आला तो बाली यांचा सामना करेल तो योगेश. टप्प्याचा चेंडू स्टेटच्या दिशेने फटका सजवलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण म्हणायला गेलं. चेंडू सीमारेषे पारच चौकार. 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 30. एक चेंडू आणि 30 धावा. दोन्ही साईडला षटकातील पुढील चेंडू यांचा चांगला असा फटका त्यावरती 6 धावा. 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 36. दोन्ही चेंडू आणि 36 धावा. षटकातील अजूनही 4 चेंडू उर्वरित हो गया. 4 चेंडूवरती किती धावा जमा करतोय हा योगेश. कारण की सलामीची जोडीवर बघायला गेलं तर अजूनही कुठल्याही जवळचा खेळाडू बाद झालेला नाही. पार्टनरशिप देखील झालेली आहे दोघांमध्ये. 36 धावांची षटकातील पुढील चेंडू. जर का धावा रोखायच्या असतील तर नक्कीच ही पार्टनरशिप देखील तोडावा लागेल. पुन्हा एकदा बॅटची एज बाद होताना तो योगेश अगोदरच म्हटलेलं की धावा जर का कधी रोखायच्या असतील तर ही पार्टनरशिप तोडावी लागेल. आणि त्यानंतर काय घडलं मैदानाच्या आतमध्ये योगेशला तंबूमध्ये परतावा लागेल. मी त्याच जमान्याचा ना अजून योगेश यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात आलेला आहे तो विक्की. षटकातील 4था चेंडू यांचा निर्धाव चेंडू. पाचवा चेंडू यांचा. टप्प्याचा चेंडू त्यावरती क्षेत्ररक्षक जर चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान एक धाव पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? तिसरी देखील धाव पूर्ण. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 39. 5 चेंडू आणि 39 धावा. 3 काढ शेवटचा चेंडू. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आहे तो राहुल सलामीचा फलंदाज. शेवटचा चेंडू. गोट्याचा चेंडू होता. मोठा प्रहार करायचा होता परंतु काय मोठा प्रहार करू शकले नाही. बाद झाले ते राहुल सलामीची जोडी तंबूमध्ये परतण्यात यश मिळालं ते यांना. डीके स्पोर्ट्स संघाचा संघनायक चला इगतपुरी क्लासिक संघ जरा काही करायची आहे आपण.
आणखी आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. आता 4 वर्षी बोलतोय. 4 वर्षी बोलतोय फायनल. 2-2 वर्ष हे ठेवा मग फायनल ठेवा वाटलं तर 4 वर्ष. पप्पा खतरनाक पाय रे बाबा. मामा बोल या घरी जाऊन या. पप्पाला आता सांग तू घरी गेलं खेळायला जाऊ नका. मला नाही माहिती. फलंदाज यायचा आहे आपण मैदानात. इगतपुरी संघ जरा घाई करायची आपण पंच. आपण देखील बालवणार आपल्याला देखील सूचना देतो मी, कारण की वेळ खूप कमी राहिलेला आहे. आणखी आपण 2 सामने खेळवायचे आहेत. कृपया विनंती असेल की आपण जरा घाई करायला सांगायचे आहे. हा तिकडे बस ना. खुर्ची घे ना. खुर्ची घे ना तू. काय टेन्शन घेतो. तगडा बस. काय तू पण यार योगेश एवढा चांगला पोरगा वाईट काम करतो. त्याच्या बाजूला जाऊ बस. त्याचं ध्यान इकडे. चला घाई करायची आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय तो विक्की. स्ट्राईक एंड वरती आहे तो. बाली नो स्ट्राईक वरती आहे तो कॅन्डी. संदीप इकडे बोल. अरे इकडे ना. मारील मी आता. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा. या 2 धावांनी श्री गणेशा झाला आपल्या संघाचा. वैयक्तिक देखील स्वतःचा देखील श्री गणेशा झालेला आहे तो. षटकातील दुसरा चेंडू विक्की यांचा. स्लोअर डिलिव्हरी त्यावरती निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू 2 धावा. 40 धावांचा आव्हान आहे. उलटा चेंडू त्यावरती फुलटो स्ट्राईकच्या दिशेने षटकार. 7 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 8. 3 चेंडूने हंड बाबा. लक्कन साबळे 3 चेंडूने हंड बाबा. षटकातील अजून 3 चेंडू उर्वरित. चौथा चेंडू विक्की यांचा. एक धाव. एकूण 2 धावा बाईच्या स्वरूपात 1 आणि बाईटच्या स्वरूपात 1. या अंतर धावांनी धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 10. 3 चेंडू आणि 10 धावा. नाही इथंच बसतो मी पण. मस्त ट्रफ आहे. 2 धावा पूर्ण. या 2 धावांच्या मधून धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 12. 4 चेंडू आणि 12 धावा. षटकातील अजून 2 चेंडू उर्वरित. बघूया 2 चेंडू मध्ये किती धावा जमा करतात फलंदाज संदीप. 9 चेंडू और स्टॉप.
यानंतर धावेने धावसंख्येत धावसंख्या होती ती 13. 4 चेंडू आणि 13 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. यानंतर चेंडू असेल फ्री हिट. काय चेंडू म्हणावं लागेल. यॉर्कर लेग मध्ये आदळलेला चेंडू. धन्यवाद मंगेश सर. बघूया शेवटचा चेंडू देखील व्हाईट चेंडू. धावसंख्येवरती 14 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. हो शेवटचा चेंडू होता. नक्कीच पंचांचा इशारा येतो तो व्हाईट चेंडू आणि लगेच गोलंदाजांनी रिव्ह्यू सुद्धा मागणी केली आहे. व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये. फक्त बिमर साठी रिव्ह्यू दिला जाईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला आपण लगेच घाई करायची मित्रांनो. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुठल्या प्रकारचा पंचांवरती दबाव आणायचा नाहीये. धावसंख्या धावसंख्या झाली की 15 धावा. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. थोडीशी खराब अशी गोलंदाजी करते आता मात्र विकी. बाहेरच वाटते. हो नक्की शेवटचा चेंडू होता. आता मात्र निर्धाव असा चेंडू येईल का. नक्कीच आलाय तो निर्धाव असा चेंडू. पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर धावसंख्येवरती 15 धावा. समीकरण अजून बघायला गेलं तर 12 चेंडू आणि 25 धावांचं अजूनही लक्ष. बघूया कशी गोलंदाजी केली जाईल इगतपुरी संघाकडनं. आमचे परम मित्र आशिष पवार हे देखील या स्पर्धेचा आनंद घेताना दुसरा षटक घेऊन आलाय तो ज्ञानदीप इगतपुरी संघाकडनं. अजूनही सलामीचे 2 फलंदाज बाली आणि संदीप हे दोन्ही फलंदाज चांगलीशी फलंदाजी करताना 12 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष. एक मापक असं लक्ष कसे पार पडतील 2 शहापूर संघाचे हे 2 फलंदाज. तशी या ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी केली जाईल. कारण हा गोलंदाज जर म्हटला तर मागच्या सामन्यामध्ये चांगली अशी गोलंदाजी केली होती. तशीच गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये. पण जर जिंकायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच पहिला चेंडू म्हटलं तर व्हाईट यॉर्करच्या दिशेने जाणार चेंडू. निर्धाव असा चेंडू. बघा दुसरा चेंडू पुन्हा एकदा ज्ञानदीपचा. व दुसरा चेंडू फुलका चेंडू होता. फुलटोल वसूल झालाय. चेंडू फेकून दिलाय सी मेरे से पार. षटकार. नक्कीच पहिला चेंडू जर बघा निर्धाव असा टाकला गेला होता. परंतु दुसरा चेंडू होती हा ब्लास्ट. चेंडू सीमा रेसे पार. षटकार. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं. 10 चेंडू आणि 19 धावा. शॉर्ट ऑन फुल पॉवरफुल क्षेत्ररक्षक आहे तिथं. बघूया झेल होईल का. आणि नक्कीच चांगलासा प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला यश देखील मिळालं. सनी याने टिपलाय झेल आणि संपला इथं बाली भोर यांचा खेळ. बाली भांगरे यांचा उत्कृष्ट अशी कॅच म्हणावं लागेल इथं. चांगली अशी झेल सनी यांच्याकडनं. हा झेल सामन्यामध्ये टेस्ट आणेल का. येणाऱ्या वेळात नक्कीच आपल्याला समजेल. नक्कीच पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल हातातून निसटला. नंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बघायला गेलो तर झेल टिपला सनी याने. चांगली अशी गोलंदाजी. मी आधीच म्हटलं होतं गोलंदाज म्हटलं तर चांगली अशी गोलंदाजी करतो ज्ञानदीप.
नक्कीच पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु तिसऱ्या चेंडूवरती बाली याला बाद करण्यामध्ये क्रिकेटचा क्लास, चेंडू फेकून दिलाय सी मेरे से पार. अर्जुन बांगर याच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. नक्कीच चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला फेकलाय पार्किंग प्लॉट मध्ये. अर्जुन बांगर ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती आलेलं स्वागत केलं ते गोलंदाज गँधीपेचं. पुन्हा एकदा समोर दिशेने चेंडू सी मेरे से पार. अर्जुन बांगर मी म्हणतोय जोपर्यंत मी असेल तोपर्यंत हा सामना कुठेही जाणार नाही. आता मात्र समीकरण येऊन टाकले ते 7 चेंडू आणि 7 धावा. बोल ना 7 चेंडू मध्ये 7 धावा. एक सोपस असं आव्हान आता मात्र अर्जुन बांगरच्या समोर. धावसंख्येवरती 33 धावा. या 2 चेंडूमध्ये नक्कीच सामना फिरवला गेलाय अर्जुन बांगरच्या मार्फत. बघूया पुन्हा एकदा शॉट ऑन फुल पॉवरफुल चेंडू गेला सी मेरे से पार. 4 धावा. आणि आमचे पंच आम्हाला दर्शवते की हा देखील एक चौकार आहे. आता मात्र 6 चेंडू मध्ये फक्त 3 धावांची गरज. चला डीके स्पोर्ट गोलबंद, दोन्ही डीके स्पोर्ट गोलबंद. सहा चेंडू आणि 3 धावांची गरज. नक्कीच अर्जुन बांगर यांनी आल्याला सुरुवात केली. आपल्या वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 16 धावा काढल्या आणि सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवताना अर्जुन बांगर. आणि इथं आले योगेश आणि योगेशाने पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. चला फलंदाज आपण देखील घाई करायची आहे. ऑलरेडी खूप उशीर झाला. आपल्याला फायनल देखील खेळवायची आहे. भाविश बघूया फलंदाजीसाठी आलाय तो भावेश. 5 चेंडू 3 ची गरज असताना नक्कीच एक्साईटच्या दिसल्याने चांगलासा फटका. चेंडू गेला सीमेरे से पार आणि हा विजयी फटका. चला हार्दिक 11 संघ आपला कर्णधार लगेच इकडं पाठवायचा. लगेच आपला टॉच उडवण्यात येईल. तसंच डीके स्पोर्ट आपला देखील कर्णधार असेल तर उपस्थिती दाखवा. हा सामना देखील 3 षटकांचा असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लक्षात ठेवायचे.